रसद पुरवतात। बरं मला सांगा, या बलुक्याच्या आलुक्याच्या भटक्याच्या आरक्षणामध्ये उद्या समजा या GR प्रमाणे उद्या लाखो सर्टिफिकेट झाले आणि यांच्यामध्ये आरक्षण मिळालं तर गावगाड्यातला बलुका काय करेल हो? मला सांगा, या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये एखाद्या लोहारानं पॅनल टाकलंय, एखाद्या ग्रामपंचायतीचं एखादं उदाहरण असेल तर तुम्ही मला हात वर करून सांगा। एखाद्या सुताराने गावगाड्यामध्ये पॅनल टाकले, ऐकले तुम्ही? एखाद्या घिसाडी माणूस महापौर झालाय, ऐकलंय का? असं एखादं उदाहरण? पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं, आरक्षण दिलं म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, हा महाराष्ट्र आमचा आहे, हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे। आणि आता तुम्ही माझं जे इथल्या महिलांनी माझं औक्षण केलं, तरुण वर्गाने स्वागत केलं थोडं मागे सर, आणि नीरा शिव तक्रार हे गाव सगळ्या माणसांना बरोबर घेऊन चालणारं गाव आहे। हा आदर्श पूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अंगण घालणारा मी या छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीमधून, पुरंदर भूमीमधून मी महाराष्ट्राला जबाबदारीने सांगतो, आम्हाला बारामतीला जायचंय, रॅलीनं जायचंय, खूप वेळ झालेला आहे। मी तुमचं मनोगत, मी माझं मनोगत थांबवतो आणि तुमचं सगळ्यांचं, मी कुणाची नावं घेतली नसतील तर त्यांनी राग मानायचं नाही। ही लढाई कुठल्याही, बघा मी काय कुठल्या आमदार खासदाराचं पोरग नाही, मी एका मेंढपाळाचा पोरग आहे। त्यामुळं किती माणसं आली, काय माणसं आली, जिसका जमीर जिंदा है वो खूप पे खूप इधर चलता आएगा। 1000 असो, 2000 असो, लाख असो, 200 असो, 500 असो, नाहीतर 10 माणसं असो, आम्ही ही पुणे शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराची लढाई चालू ठेवू, एवढा मी तुमच्यासमोर आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय जोसेफ, जय मल्हार। हे पुढे नका जाऊ, आमच्यावर गुन्हे पडले तरी चालतील, आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, पण गावगाड्यातल्या ओबीसीच्या, भटक्यांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या, गोरगरिबाच्या हक्क अधिकारासाठी समोर लढाई लढू। आम्हाला आम्ही हे संविधानाचं तत्व घेऊन आम्ही बारामतीमध्ये जातो। बघा, आम्ही कुणालाही चॅलेंज करायला चाललो नाही, आम्ही कुणालाही शिव्या देत नाही, आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने आमची भूमिका बदलायला चाललोय। शासनानं त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू।